नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की आम्ही रूम शिफ्ट करणार आहोत. तर फायनली आम्ही शिफ्टिंग केलेली आहे. तर कुठून कुठं आलो हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर त्या अगोदर तुम्हाला मी शॉर्टमध्ये एम्प्टी होम टूर देते. तर चला आपण बघूया. तर हे एंट्री गेट आहे. इथून पायऱ्यावरून इथं वरती यायचं. सेकंड फ्लोअरला राहतो आम्ही आणि हा हॉल आहे. इथं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणखीन आम्ही काही सामान वगैरे लावलेलं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला दाखवते की हे म्हणजे घड्याळ लावलेलं आहे आम्ही. ज्या म्हणजे असं वस्तू आहेत की आता टाइम बघण्यासाठी वॉच लागतेच, त्यामुळे वॉच लावली. आणि इकडं व्हेंटिलेशनचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मोठी अशी खिडकी दिलेली आहे हॉलला. आणि इथं टी व्ही लावण्यासाठी जागा दिलेली आहे. तसं तर इथं बसत नाही आमची टी व्ही. इकडं दाखवतो. इथं बसेल ना बसेल टी व्ही. तर आम्ही बघूया पुढे कुठं लावतो. आणखीन काहीच लावलेलं नाही, आम्ही लावायचं आहे. मी तुम्हाला नंतर एक गोष्ट सांगत जाईल. आणि तुम्ही मला घर सजवण्यासाठी सजेस्ट करा. आता इथून पुढे आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे जी खिडकी आहे याला पण कर्टन्स लावायचे आहेत आपल्याला. हां, आणि सामान पण आणखीन लावायचे, काही सामान लावलेलं नाही. तर हा झाला हॉल. आणि मी तुम्हाला आता पुढे किचनचं टूर देते. इकडच्या साईडला वॉशरूम्स आहेत दोन्ही, टॉयलेट बाथरूम. आणि इकडच्या साईडला बेडरूम आहे आणि इकडच्या साईडला किचन आहे. म्हणजे 1 BHK आहे आमचा. तसं तर आम्ही 1 RKच्या शोधात होतो, पण आम्हाला भेटला नाही, त्यामुळे आम्हाला 1 BHKच करावा लागला. तर इकडे वॉशरूम वगैरे आहे, बेसिन वगैरे आहे. इथं पण आरसा वगैरे लावायचं आहे. छानसं डेकोरेट करायचं मला. एकदम छानसं डेकोरेट करायचं आहे. आणि हे किचन आहे. किचनला पण छान 2 खिडक्या दिलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. व्हेंटिलेशनचा काहीच प्रॉब्लेम नाही, छान खिडकी आहे. आणि इकडं पण एक खिडकी दिलेली आहे. आणि हे किचन आहे. आणि याच्या खाली पण एक दिलेलं आहे स्टोरेज ठेवण्यासाठी. आणि मला ही गोष्ट खूप आवडली. हे जे कपाट दिलेलं आहे ना, ह्याच्यामुळे खूप सपोर्ट होणार आहे मला. कारण अगोदर रॅकवर जे आहे ना ते माझे पूर्ण डबे बसत नव्हते, भांडे बसत नव्हते, म्हणजे जागाच पुरत नव्हती. ॲक्च्युली थोडेफार भांडे तुम्हाला जसं की मी मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये दाखवलं, मला स्टोअरमध्ये म्हणजे ठेवावं लागत होते सेपरेट खाली जाळीत भरून. तर तसं आता होणार नाही, सगळेच भांडे ठेवायला मला जागा भेटेल. तर इथं दिलेले आहेत. हे आता मला खूप जागा पुरेल ह्याच्यासाठी. आणि इथं बेसिन आहे. इथं आम्हाला फिल्टर लावायचं आहे. इथं फिल्टर लावायचं आहे. आता किचनचं तर टूर दिलेला आहे मी तुम्हाला. किचनचं पण सामान इथं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण 9 मिनिटामध्ये भरपूर सामान निघालं. मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आता खूप छान छान रेसिपीज आणि व्हिडिओ येणार आहेत. तर आता हे जे सामान आहे ते आम्ही दोघं मिळून संध्याकाळपर्यंत लावणार आहेत. तर तुम्ही पण मला सजेस्ट करा की कसं लावू काय नाही. तर तुम्ही पण बघितलं आता घर. आणि तुम्ही सांगा मला कसं लावू, म्हणजे सगळं ऑर्गनाइज आणि व्यवस्थित नीटनेटकं दिसेल. तर आम्ही जे आहोत, मी तुम्हाला बोलले होते की आम्ही मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगते की आम्ही कुठून कुठे शिफ्ट झालो आणि त्याचं कारण काय होतं. तर आम्ही जॉबच्या कारणाने आम्ही शिफ्ट झालो तिकडे. आणि वाघोलीवरून आम्ही शिरवळला शिफ्ट झालो. तर आता मी तुम्हाला इथून पुढं बेडरूमचं टूर देते. चला आपण जाऊया बेडरूमकडे. तर इथून इकडे जे आहे ते हॉल आहे. आणि आता हे जे इथे थांबलेत आताच मी तुम्हाला दाखवलं. तर इकडं बेडरूमच्या डाव्या साईडला हॉल आहे, उजव्या साईडला किचन आहे. आणि आता मी तुम्हाला बेडरूमचं टूर देत आहे. तर इथून बेडरूमची एंट्री होते. बेडरूमला सुद्धा 2 मोठ्या मोठ्या खिडक्या दिलेल्या आहेत त्यांनी. आणि इथं जे वर जे दोन्हीकडे किचनमध्ये आणि बेडरूममध्ये दोन्हीकडे माळे आहेत असे. तर सामान ठेवण्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर आता घर रिकाम आहे, त्याच्यामुळे माझा थोडासा आवाज घुमत असेल तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आणि फॅन वगैरे आहे दोन्हीकडे पण, हॉलमध्ये किचनमध्ये. आणि इतर जे आहे ते जे लागणार नाही ते सामान व्यवस्थित बसून जाईल इकडं. आणि आता मी तुम्हाला गॅलरी दाखवते. बेडरूमला अटॅच गॅलरी आहे. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे अगोदर जी वाघोलीतली गॅलरी होती तिकडे ऊन वगैरे काहीच येत नव्हतं, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होता. आणि व्हेंटिलेशनचा पण तिकडे प्रॉब्लेमच होता. तर आता इथं मला प्लांट्स वगैरे छान ग्रो करायचे आणि खूप छान असं इथं गार्डन बनवल्यासारखं बनवायचं मला. तर हे बघा, इथून जे आहे ते फ्रंट रोड आहे. आणि इथं दोरी वगैरे बांधायची आहे कपडे वाळत घालण्यासाठी. अजून काहीच केलेलं नाही आम्हाला, जसं की तुम्हाला मी सांगितलं. आजच आलेली आहे मी इकडं, म्हणजे मी रूम बघण्यासाठी आलेलीच नव्हते ॲक्च्युली. कारण वाघोलीपासून जवळपास 70-80 किलोमीटर आहे. तर इथं मला झाडं वगैरे लावायची आहेत. परत इथं पण एक मनी प्लांट लावणार आहे मी. तर तुम्हाला माहिती आहे मी त्याच्यासाठी शॉपिंग पण केली भरपूर मागे.
तर कसं वाटलं तुम्हाला होम टूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला घर सजवायसाठी हेल्प करा. तर आज हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला. कडे आता खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत, म्हणजे इथं लाईटचा काही प्रॉब्लेम नाही आणि तिकडच्या रूममध्ये होता थोडासा, तर आता छान छान व्हिडिओ येणार आहेत एकदम क्लिअर. आणि याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढं.